मी ना जेव्हा जिमवरून येत होतो तेव्हा लईच बेकार चीज घडले माझ्यासोबत. जो मी हे हेडफोन्स आहेत ना माझे हे वाले, हे ना कानामध्ये होते, मी लावून येत होतो. तर रस्त्यामध्ये कुठं हे हेडफोनचं बॉक्स पडले माहितीच नाही. राम राम तुम्हा सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज म्हणलं तर मम्मी पूजा करू लागले म्हणून मी हे ब्लॉग काढवलेलो, काय तर दाखवायला भेटेल म्हणून. तर आज काय दाखवासारखं होलं ते दाखवतो. मम्मी ना पूजासाठी हे उंबराचा पत्ता आणि जाम घे म्हणली होती. आता हे घेतलो. हे घेतल्यानंतरला म्हशांना अजून चारा कतरून घालायचा, ते कतरून घालून जाऊन हे देतो मम्मीला. मी शेतावरून येऊन आंघोळ करून आता पूजा पण करून घेतलो. असं पूजा केलो. बस आता शंख वाजवायचा आहे. मी ना जिममध्ये होतो, तर एक जिम करताना एक बूस्ट करायसाठी एक गाणं भेटलं आहे, ते मी देतो तुम्हाला. मी जिम करत होतो ना, जिममध्ये येऊन ते एकदम सिम्पल आहे. तर हे जिममध्ये ना आज एक चांगलं बूस्टर गाणं भेटलं, ते मी घालतो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, ते बघून घ्यायला. मी आता पेट्रोल पंपला येऊन पेट्रोल घालून घेतलो. आता चाललो घरला नाही, आता शेताला चाललो. पहिले ते हे शेतामध्ये पाणी सोडतो, एक शेतातून दुसऱ्या शेताला, नंतरला जातो. काल ना मी ह्या आमच्या ऊसामध्ये पाणी सोडलं होतं, ते कट्ट्याला आलं होतं, ते वालं शेत पाणी जोडायचं होलं. आता हे वालं जो शेत आहे ना, हे शेताला आज थांबून पाणी जोडून घेतो. ते वालं तर ह्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये जाते, काय की पोस्ट जेव्हा चाललं ते पण व्हिडिओ काढतो, ब्लॉग काढतो. ते पण आज ते वालं तर ह्या महिन्यामध्ये जाते. हे वालं ऊस अजून, हे वालं शेत अजून वल्लं आहे, तर ते वालं जायला थोडंसं उशीर होतं आहे. आज थांबून पुरा ह्या शेताला पाणी जोडून घ्यायचं. मी ना जेव्हा जिमवरून येत होतो तेव्हा लईच बेकार चीज घडले माझ्यासोबत. जो मी हे हेडफोन्स आहेत ना माझे हे वाले, हे ना कानामध्ये होते, मी लावून येत होतो. तर रस्त्यामध्ये कुठं हे हेडफोनचं बॉक्स पडले माहितीच नाही. एकदा जाऊन बघून आलो ते रस्त्याला पुरा, मग ते हेडफोनच नाही भेटले माझे. हे वाले हेडफोन्स आहेत. आता हे हेडफोनचं का करू का ना का समजमध्येच नाही निघालं. आता हे वाले राहून पण नसल्यासारखे बोलत हे हेडफोन. इकडं असं पुरा पाणी सोडू लागलो ह्या शेताला, आणि हे पुरा कट्टा आहे ना, कचरा कचरा होतं, तेच आता क्लीन करलालो. आता मम्मीला सोडून यायचं घरला, पूजा करायचं आहे म्हणून. आता मम्मीला सोडून आल्यानंतरला परत हे वाला कट्टा क्लीन करून घेतो. बंद करू लागलो कुठं तर पाणी जायचं म्हणून. आता जाऊन मम्मीला सोडून येतो, जरासं जेवून मम्मीला सोडतो, घरामध्ये सोडून परत येतो तिथंच पाणी जोडासाठी. मी ना आता घरावरून जेवून आलो. येता येता ना ते हलगड कोणापाशी आहे ते बघायसाठी गेलो होतो. ते बघून इकडं निघालो. हे जो आमचे म्हैस आहे ना, ते बेदीला आले आहे, तर तिला गाब घालायसाठी न्यायचं आहे. आता संध्याकाळी 6 वाजता असं ये म्हणलं त्याने, त्यांना चारा तेन घालून घेऊन जातो तिला. आज पाणी सोडायचं होत नाही, ते मोटर बंद केल्यापासून बंदच आहेत. आता म्हैसांना चारा घालतो, चारा घातल्यानंतरला तिकडं नेतो त्यांना. दूध तेन पिळायचं होलं. आता त्यांना फोन लावलो होतो. आता इथं म्हैशीला घेऊन तिकडं चाललो. ते दाखवू नाही शकत, बघूया कसं होलं, केवढं होलं तेवढं दाखवतो. मी आता आलो शेतावरून घरला. घरला आल्यानंतर
मम्मी इतकं छान पूजा केल्या. गेल्या बारीला मी पूजा केलं होतं एकदम सिंपल. ह्या बारी मम्मी केल्या एकदम छान पूजा. आणि आता मी दूध घालून आलो आणि दूध आजचं दूध 800 ग्राम होले. फॅट 8 आले आणि बस दिवसाला एवढ्याचं दूध होतं आमचं 46 रुपीजचं. आणि जो आज बिल आलंय ना आमचं 10 दिवसाचं 671. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. अगर तुम्हाला व्हिडिओ थोडी पण पसंत आली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जरा सपोर्ट दाखवा.